रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हार. हे बघा आज आमचा परिक्रमेचा बघा आज पहिला दिवस. आम्ही आज ओंकारेश्वरपासून बघा परिक्रमा चालू केली आणि आता पहिला दिवस बघा आज. तर किती आनंदमय वातावरण आहे बघा आज इथं परिक्रमेचं. खरोखर आज म्हणजे इतका आनंद झाला आहे की खरं नर्मदा परिक्रमा म्हणजे काय. तर नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. रोडला लागलोय बघा आता आणि पुढं एक कोणतं तरी आश्रम येईल ते आता आम्हाला सांगतायचं नाही, पण त्या आश्रमात आम्ही थांबणार आहे. हे बघा इथं पहिला स्टॉप आला आहे. आपली यात्रा मंगलमय हो. हे बघा आता आम्ही ओंकारेश्वर सोरडं पहा आणि आता इथून पुढच्या प्रवासाला निघालो आहे पहा. आता हे बघा हे आमचे बरोबर आहे साथीदार आहेत बघा, ते आता चाललेत पुढं. ही परिक्रमा फार सुंदर परिक्रमा आहे बघा. नर्मदे हार, नर्मदे हार. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे पहा आता आम्ही इथं थोडं विश्रांतीला थांबलोय बघा. इथं जरा झाडाची सावली आहे आणि सावलीच्या शेजारी इथं थांबलोय बघा आता इथं. आणि नंतर आता काय साधारण आता 9:30 वाजलेत. तर 10 वाजेपर्यंत एखादा आश्रम जर मिळाला तर नाश्ता चहा पाणी होईल. मग तिथून पुढं असंच चालू आहे बघा. आता आम्ही बघा परिक्रमेचं नदी किनारी बघा हे मोरटक्का. हे बघा इथं हे मोरटक्का, हे मोरटक्का गाव आले बघा. आता इथून आता मी पुढं जाणार आहे. इथं एखादा आश्रममध्ये भोजन करणार आहे. हर जय नर्मदे. इथं तिथं भोजनाची व्यवस्था आहे. समोर एक आश्रम दिसतोय, तिथं भोजनाची व्यवस्था असेल तर तिथं थांबणार, नंतर पुढं जाणार आहे. हर नर्मदे. हे बघा हा नर्मदा कुटी आश्रम आहे पहा इथं. आणि समोर बघा ही गंगामाया आहे बघा इथं समोर. हे गंगामायावरचा ब्रिज, ही गंगामाया आहे. हे बघा ही नर्मदा माई आहे बघा. हे किनारीच्या रस्त्याने आम्ही चाललो आहे बघा. हे मोरटक्का हे गाव आहे इथं. आम्ही बघा ह्या नदीच्या किनारी चाललो आहे पहा. तर इथं एक आश्रम होता, पण ही सगळी अशी नदीच्याकडे सगळी अशी झाडी जुडी आहे पहा सगळी अशी. त्यामुळं आता पुढं आश्रम आहे आता मोरटक्क्याचा. तर तिथं आता किती लांब आहे ते आता पाहावं लागेल. आता आम्ही बघा नदीच्या किनारी मोरटक्का इथं आम्हाला एक आता पहिला आश्रम लागला बघा. तर हा आश्रम आहे बघा इथं. ह्या आश्रमावर आता आम्ही इथं चहा पाणी घेण्यासाठी थांबलो आहे बघा आता इथं. आणि इथं चहा घेऊन परत पुढचा मार्ग चालू करणार आहे. तर सुंदर असं बघा सावली इथं. आणि त्यामुळे आपण उन्हाचं जरा थोडं इथं आराम करतो. आणि नर्मदा मैयाच्या अगदी कडेकडेने आम्ही चाललो आहे पहा. रस्ता खराब आहे पण नर्मदा मैयाच्या कडेकडेने मार्ग आहे. हे बघा हे नर्मदा मैया आहे असं. देत आहे ते चहाची बघा इथं. ते चहा बिस्किट देणार आहेत. इथून आता घेऊन आम्ही पुढं सावरखेडी मार्गस्थ होणार आहे. मध्ये आधी बहुतेक शक्यतो थांबणार नाही. आम्ही संध्याकाळीच भोजनाचं नियोजन ठेवलेलं आहे. त्यामुळं आता दिवसभर नको पाणी पिऊन पोट फुगतं. तर संध्याकाळीच निवांत जेवण करून आसन ग्रहण करायचं. जय नर्मदे हार, जय नर्मदे हार. हे बघा आता महाराजांनी आम्हाला चहा आणि बिस्किट दिलेत बघा. आता हे काय चहा बिस्किट आधी
आता चहा बिस्किट घेऊन आता आम्ही डायरेक्ट जाणार बघा चहा बिस्किट आणि डायरेक्ट आता सावेरखेडी का असं काहीतरी आहे नाव अजून काही का सावेरी खेड. बरं ठीक आहे, काय असेल ते आपल्या पुढं गेल्यावर समजेलच म्हणायला. धन्यवाद. नर्मदे हर नर्मदे हर. रुकने के लिए थोड़ा सा वहाँ मिलेगा कटार कटार में आराम करिएगा आप. कटार में नहीं, हम तो उधर जाने वाले. कहाँ पे? वो सावरखेड़ी क्या बोलते हो? रायवरखेड़ी. हाँ 20 किलोमीटर हम चलने वाले हैं. चल जाएंगे. हाँ. हाँ वहाँ तो रुक लेना, नहीं तो फिर वहाँ रुक जाना. आपने अपना जब तक सूरज ढलता नहीं तब तक हम चलेंगे. मैं आपकी बात मैं मान रहा हूँ, सहमत उस चीज से. हाँ. मना नहीं कर रहा हूँ. हाँ. अगर टोकसर में आप रुक जाना, फिर गोमुख में. हाँ. वहाँ बहुत अच्छी व्यवस्था है. अगर देखा जाए तो सबसे बढ़िया अगर व्यवस्था है तो गोमुख की है. गोमुख के. हाँ बार उधर रुक जाएंगे, है ना. हाँ, गोमुख रुकने के बाद में फिर आप भले रायगढ़ चले जाइएगा. हाँ. वो किधर आता है? गोमुख यहाँ से पड़ेगा आपको करीब 7 किलोमीटर के आसपास. नजदीक है. 7 किलोमीटर. हाँ 7-8 किलोमीटर के आसपास गोमुख. ऐसे ही. हाँ ऐसे ही. क्या रामरी से जाना? नहीं ये चीज माई का किनारा मिलेगा. माई का किनारा कम चलो पर माई का किनारे से चलो. हाँ किनारे का चलने का है ना, बिल्कुल किनारे से रहिए, कोई दिक्कत नहीं. आपको वहाँ तक रास्ता मिल जाएगा आराम से. वही तो चलने का है हमको. जी जी जी. जय हर नर्मदे नर्मदे. चहा घेतला बघा आता, चहा बिस्किट. ही नर्मदा परिक्रमा मार्ग बघा, हा मार्ग आहे बघा. हा म्हणजे अशा मार्गाने परिक्रमा होत असते बघा. ही खरोखर म्हणजे बघा, हे चिखल हे ते सगळं असं ह्या मार्गाने परिक्रमा आहे नदीच्या किनारी किनारी चालायचं म्हणल्यावर. तर काही नाही वाटत, पण ते आम्ही नदीच्या रोडने जाण्यापेक्षा नदीच्या किनारा हा परवडतो, कारण मैया आपल्या कायम बरोबर राहते. तर त्यासाठी हा मार्ग उत्तम आहे, कारण बरीचशी लोक ह्याच मार्गाचा अवलंबन करतात आणि नर्मदे किनारे किनारे परिक्रमा पूर्ण करतात. हे बघा असं पद्धतीचं सगळं बघा. इथे असं जंगल टाईप आणि असे रस्ते किनारे किनाऱ्याने. हे बघा नदीकडे बघा हा असा रस्ता आहे बघा, आणि अशा रस्त्याने परिक्रमा होत असते बघा. सगळे गोटे गाटे सगळे हे अशी परिक्रमा रस्ता आहे बघा. आता इथून हे 2 रस्ते आहेत. तर कोणत्या रस्त्याने जायचं? हो जे खालचाच रस्ता असं बहुतेक. चला हे रस्त्याने जायचं. हे असे बघा रस्ते आहेत नर्मदा परिक्रमेचे. आम्ही असं आता या रस्त्याच्या कडेने चालू बघा. हे असे खड्डे आहेत जागी जागी, आणि असे खड्डे करून जायचे बघा आता आम्हाला. तर आता इकडून रस्ता कुठे गेलाय बघा. इकडे गेलाय का? हां हे बघा इकडे गेलाय रस्ता. चला चला हे बघा इथून रस्ता असा गेलाय बघा. तिथून तो वर गेलेला आहे. हे काय नवीन असल्यामुळं इथं काही निशाणी लावलेली नाही आणि इथं काही कळणारच काही. पण बहुतेक अंदाजे हाच रस्ता असेल बहुतेक. असं जातो हे महाराज चालल्यात पुढं, तर त्यांना पण माहीत नाही. तर चला पुढे गेल्यावर चौकशी करू, पण नदी सोडायची नाही. हे असं बघा पांदीनी रोड आहे बघा असा नदीच्या कडेने. आणि हा रोड कमीत कमी हा एक 5-6 किलोमीटरचा रोड आहे बघा असा. आम्ही आलो आहे असं. नंतर असंच म्हणजे माणूस नाही, कोण नाही. फक्त नदीच्या कडेने मोटरांचा आवाज. आणि परिक्रमा मार्ग आहे बघा. पैदल आहेत त्यांचा हा परिक्रमा मार्ग आहे बघा. ह्या मार्गाने परिक्रमा लोक करतात बघा, भरपूर लोक करतात. आणि काय लोक शक्यतो मोटरसायकल, कार, बस यांच्या चालू आहे. पण हे अवघड एकदम चांगली परिक्रमा म्हणजे पैदल. पण हे मार्ग असा आहे, ह्या अशा मार्गाने परिक्रमा होती. तर आता समोर एक काहीतरी आश्रम दिसतोय, तर बघू तिथं जरा काय 5-10 मिनटं थांबून चालायचं पुढं परत. हे आम्ही आता दक्षिण तटावर आहे बघा, आणि उत्तर तटावर नदीच्या पलीकडं नर्मदा मैयाच्या पलीकडं हे बघा एक शिवलिंग आहे बघा. ते काळं उभं दिसतंय ते शिवलिंग आहे बघा. कमीत कमी ते 50 फूटवरचं लिंग आहे, आणि खाली पिंड जवळजवळ ते अर्ध्या एकराचं आहे बघा. ते शिवलिंग
नर्मदा उत्तर तटाला आहे बघा ते. तर खास मी तुम्हाला ते झूम करून तो व्हिडिओ दाखवला बघा स्पॉट. म्हणजे नदीच्याकडे बघा किती मोठं शिवलिंग आहे बघा ते. हर नर्मदे हर. सेवा कुटी आश्रम तर इथं आहे बघा. वराचा आहे. आम्ही किनारी जाऊ वर बघू जरा काही थंड पाणी बिणी वगैरे मिळाले तर घेऊ. आणि तसंच मग आता परत खाली यावं लागेल किनाऱ्यानं जायला नाही का. काही एक माणूस नाही पुढे विचार करतो. एक माणूस नाही काय नाही. हे नुसतं अशा पाठीवर जायचं बघा. अशा बोर्ड बघून जायचं असतं. तर खरोखर म्हणजे परिक्रमा लय अगदी गंभीर परिक्रमा. आणि त्यात हे उन्हाळ्यात परिक्रमा असे फार कमी असतात. कमी असणार म्हणजे 0%चे. हे फक्त आता मी आणि एक जोडीदार आहे मिळाल्यात मला. आम्ही 2च माणसं आहे बघा शिव आतापर्यंत. बस बाकी इथं एक माणूस तुम्हाला नाही विचारायला सुद्धा माणूस नाही बघा इथं. पण फक्त हे बोर्ड बघून चालायचं. या बोर्डावर सगळी गंमत आहे. मग सांगतात तिथं इथून असं जा तसं जा. खरोखर म्हणजे चला महाराज. सीतारामजी का मंदिर आहे बघा इथं. बाबाजी आता आम्हाला प्रसाद जेवण दिलं बघा. प्रसाद हे पण महाराज बघा. हे सगळे म्हणजे कुंभमेळ्याला असतात बघा सगळे. आता आणि नदीच्याकडे हे आश्रम चालवतात. तर अगदी सुंदर असं आहे बघा हे आश्रमाची व्यवस्था. हे प्रत्येकाला इथं झोपण्यासाठी हे लागले बघा असं. ते आता सध्या आश्रमाचं काम चालू आहे बघा. व्यवस्था आहे. हे बघा आता आम्ही आश्रममध्ये बघा इथं प्रसाद घेतला. आणि इथं श्री स्वामी नित्यानंद महाराज तर हे इथं बघा भेटले आम्हाला. तर त्यांनी आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन केलं बघा. परिक्रमेविषयी जनरल नॉलेज अध्यात्माविषयी असं बरंचसं आम्हाला त्यांनी ज्ञान अंजन केलं बघा त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नाशिकचे आहेत. आणि ते आज त्यांची 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची परिक्रमा बघा त्यांची. तर ते आणि ते पण असे पुढं त्यांचे बरेचसे इथे आश्रम चालू करणे किंवा मुलांना ज्ञान देणे. काय म्हणले ते कशाबद्दल शिक्षण संस्था काढायची हां 5वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत. हां आणि त्याला अध्यात्म योगाशी जॉईन करायची. तो एक चमत्कार राहिले विश्वामधला. हां तर ते मुलं जे जे उद्दिष्ट घेऊन शिकतील ते उद्दिष्ट त्यांचे विना तणाव रहित अगदी सहज त्यांचे पार करतील. कारण अध्यात्म आपण हा फक्त प्रदर्शनापुरतं मर्यादित ठेवला. मूर्ती घंटा दर्शन झालं असं नाही. ती ईश्वरीय शक्ती आपल्या प्रत्येक क्रियाकर्मामध्ये आपल्याला सक्रिय करायची. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. साधना कशी केली ते सविस्तर असं बरंचसं बघा त्यांच्याकडे. खरोखर आमचं त्यांचं जे ज्ञानाचा विषय मानसशास्त्र विज्ञान संशोधन आहे त्याच्यावर. हा आणि ते ऑलरेडी माऊलींनी सगळं ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे. पण आपण पारायणापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. विश्लेषण करून पाहत नाही. आपले जे कथाकार आहे कीर्तनकार आहे दुर्दैवाने ते अनुभवी नाही. आणि त्याच्यामुळे ते फक्त पोपट पंची सारखं होतं. तो कार्यक्रम त्याचा परिणाम श्रोत्यांवर होत नाही. त्याच्यामुळे श्रोत्यांमध्ये आचरणात बदल होण्याचे काही कारण भगवंताचं दर्शन होण्याचं काही कारण नाही. जेव्हा हे साधना करतील 6 महिने वर्षभर तरी कमीत कमी ध्यान धारणा करतील. त्याच्यानंतर आत्मा बोलला. आत्मा ज्यावेळेस बोलतो तेव्हा ते सत्य राहतं. तेव्हा कळतं की भगवंतांना आपल्याला काय उपदेश द्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही फक्त बुद्धीचा वापर करून तुम्ही तो जसा आपल्याला अर्थ अपेक्षित आहे तसा आपण आपल्या विचारांनी काढतो आणि स्वार्थ साधतो त्याच्यातून पण. आणि दुर्दैवाच्या शक्तीपासून पुन्हा दूर जातो. बरोबर बघा. असं म्हणजे महाराजांचं इतकं म्हणजे आज साधनेसाठी त्यांनी इतकं आज 3 वर्ष त्यांची परिक्रमा आहे बघा. कारण ते खास साधनेसाठी परिक्रमा ते 3 वर्षाची करतात. तर मग हे असे खरे विचार घेण्यासारखे आहेत. आणि असे विचार जर नर्मदा मायाच्या परिक्रमा अशा संतांची भेट घेतल्याशिवाय ते मिळत नाही. हे घरी बसून तुम्हाला एवढं ज्ञान कोणी देणार नाही. हर जय हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे. आता आम्ही आश्रमामध्ये प्रसाद आणि थोडी विश्रांती करून तर आता पुढील मार्गाला आता सुरुवात केली आहे बघा. आणि पुढं आता जे आश्रमीन तिथं आम्ही मुक्काम करणार आहे.
नर्मदे हार, नर्मदे हार. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा पोपाट्याची वाट बघा जंगलातून नदीच्या कडेने परिक्रमा. हा, जय नर्मदे हार, जय नर्मदे हार. पोपाटा बघा लोकांनी अशी वाट आहे बाबा या परिक्रमेची. काय रस्ता आहे पोपाटा सगळ्या हात पाय पांढऱ्या झाल्यात. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. जय जय हर नर्मदा मैया. हे बघा इथं समोरच मैया नर्मदा वाहते आणि किनारी बघा ही नर्मदा मैयाची भव्य अशी मूर्ती आहे पहा. हर हर नर्मदा हर, नर्मदे हर. नर्मदेच्या मैयाच्या रोडनीच बघा हे इथं एक राहतात बघा इथं एक महाराज. तर त्यांनी हा ग्रहस्थी आहेत. हा ते ह्याच गावचे आहेत. तर बघा त्यांनी आता इथं पाण्यासाठी हाक मारली नाही म्हणले चहा घेऊन जा. तर हे आमचे महाराज आमच्या बरोबर होते पण ते तर सेवा वगैरे करतात. सेवाभाव खूप इकडे. शेवभाऊ खूप या 10-15 लोक यांच्या घरात जेवण करून झोपतात त्यांच्या शेजारी. हा नाही बरोबर आहे. आपल्या घरी पाहुणे कसे झोपतात तसे हा आहे ना बरोबर. भाव मानतात. हा महाराज आपलं नाव काय म्हणले? ये जल पात्र इसमें ले लो. आपका नाम क्या है? हे बघा त्यांनी पाण्याची व्यवस्था मेरा केली. नाम हरेश सिंह है. हरेश. हाँ हरेश सिंह. ये गांव का नाम क्या है? आली बुजुर्ग. अली बुजुर्ग. हाँ हाँ ठीक है मेरी बघा. परिक्रमा हो आया. हाँ इनकी परिक्रमा हो इसलिए वो हर एक आदमी को इधर रोकते हैं और उसको चाय पानी देते हैं. और कोई अंधार वो कुछ हो गए तो इधर सोने को भी जगह देते हैं. ऐसा इधर के लोग हैं. सब मैया के कृपा से सब इधर चल रहे हैं. और मैया बघा पायते से मैया है. हाँ ऐसा है देखो. हे बघा आता आम्ही तिथं चहा घेऊन आलो बघा. आता इथं आल्यावर बघा इथं 2 मार्ग दाखवलेत. इकडे एक आणि इकडे एक. पण इथे असं 2 फाटं असून तर तिथं बघा अशी पाटी लावलेली असते बघा. तर बघा आणि हे सगळं बघा डोंगर एरिया जंगल आहे नदीच्याकडं नाही. आणि आम्ही बघा 2च माणसं ह्या रोडने चाललोय बघा. बघा हे सगळं जंगल आहे डोंगरदारी. हा आणि इथं बघा इथं एक छोटासा बोर्ड आहे आणि इथं दगडावर लिहिलेलं आहे बघा परिक्रमा मार्ग. आणि अशा खुणा आहे त्या खुणावर चालायचं असतं. आणि ते अक्कलकोट स्वामी समर्थ विश्रांतीगृह आहे पुढं. तर तिथं बी थोडी विश्रांती नाही करणार आम्ही आता इथंच केली होती. तर बघा या अशा दगडावर लिहिलेलं असतं बघा परिक्रमा मार्ग. म्हणजे किती लोकांची सेवा करून ठेवली बघा अशा कच्च्या रस्त्याने सुद्धा. जय नर्मदे हार. हे बघा आज आमची परिक्रमाचा पहिला दिवस आहे बघा. आणि आज आम्ही ओंकारेश्वर ते रावेर खेडी म्हणजे बाजीराव पेशवे समाधी स्थान आहे बघा तिथं. तर आज आम्ही तिथं मुक्काम आज आम्ही तिथं करणार आहे. तर आत्ता इथून आता बघा आता 6:05 झाल्यात. आणि अजून इथून 10 किलोमीटर आहे बघा ते रावेर खेडी. तर आम्हाला आता अंधार पडायच्या आत ते रावेर खेडी जायला पाहिजे बघा. तर रावेर खेडी आता मी माझं स्पीड जरा चांगलं वाढवलं आहे. आणि आज तिथं मुक्काम करून आपणाला ते बाजीराव पेशवे यांचं समाधी स्थळ दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि तिथून पुढलचं मग तुम्हाला मी सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. नर्मदा हर, नर्मदा हर, नर्मदा हर.